अ, तसंच म्हणजे आता शरद पवारांच्या पक्षामध्ये जर आपण पाहिलं तर समरजित घाटगे हे सुद्धा शरद पवारांकडे गेली. आत्तापर्यंत असं होतं की राष्ट्रवादीमधले काही नेते किंवा आमदार हे शरद पवारांकडे परत जातील अशी चर्चा होती. पण आत्ता जर पाहिलं तर भाजपमधले जे काही आहेत ते शरद पवार गटाकडे जास्त जात आहेत. म्हणजे आता समरजित घाटगे आहेत किंवा मग हर्षवर्धन पाटील सुद्धा जाऊन भेटून आले होते पवारांना. एक एक करून जात दोन्ही आहेत. ठिकाणी मी आत्ता जे तुम्हाला त्याचं विश्लेषण केलं आहे की त्यांना निवडणूक लढवायची. आता समजा तुम्ही म्हणाल इंदापूरला समजा मागच्या वेळेला भरणे. भरणे मामांच्या विरुद्ध हर्षवर्धन उभे होते. भरणे निवडून आले. साहजिकच मनुष्य काय करतो की पुढच्या वेळेला मी यांना पाडणार. आता पुढच्या वेळेला यांना पाडणार तर हेच आपल्याकडे येऊन बसले तर आता यांच्या विरुद्ध तिकीट आपल्याला भेटणारच नाही आता. मग अर्थातच मग तिकडे जाण्याची तयारी होते. नेमकी तीच गोष्ट कोल्हापूरला सुद्धा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो अशा अनेक ठिकाणी अनेक घटना होणार. तिकडचे इकडे येणार, इकडचे काही तिकडे जाणार, हे होणार आहे. तिथे सुद्धा अशीच परिस्थिती आहे. कारण मागच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला शरद पवार साहेबांची म्हणजे आम्ही पूर्णची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही एकत्रित आणि उद्धवजी ठाकरे आणि फडणवीस यांनी निवडणूक लढवली होती. आता हे सगळे इकडचे तिकडचे इकडे झालेले आहेत. त्यामुळे अशा अनेक ठिकाणी जे आहेत ज्या उमेदवारांना अपेक्षा होते की आपण निवडणूक लढवू, ती अपेक्षा भंग झाल्यामुळे जिकडे संधी मिळेल तिकडे जाण्याचा प्रयत्न ते करणार. म्हणजे इनकमिंग आउटगोईंग हे सुरू राहणार. सुरू राहील, आणखी शेवटपर्यंत सुरू राहील. पाहा तुम्ही आता.